ही टोपी घालण्याचा प्रकार आहे अर्थसंकल्प म्हणजे। हे अशा सगळ्या काही आता भूल भुलैया काढतील, अमुक आता तुम्हाला हे देणार, हे महिलांना काय आता फुकटामध्ये गॅस सिलेंडर देतील, पण मतदान झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती दुपटीने तिपटीने वाढतील। तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार। अहो 10 वर्ष हेच ऐकत आलोय, 10 वर्ष केलंत काय तुम्ही? आम्हाला आता तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाहीये। आता जे मी तुम्हाला सांगणार आहात, तुम्ही मगाशी गीते साहेब बोलत असताना जोरात सांगितलं तो हो, ते खरंच काम करणार आहात? काय करणार? काय काम करणार? नाही गाडायचं तर तसं नाही, आधी खड्डा खणायला लागेल। त्या खड्डा खणण्याचं काम आता तुम्हाला पहिले 1 महिनाभर करावं लागेल, मग गाडून त्याच्यावरती आपल्या मतांची माती टाकावी लागेल, तर ते गाडले जातील। पण हा जर खड्डा खणायचा असेल तर आता तुम्हाला घराघरात जावं लागेल। जसं 2014 साली चाय पे चर्चा झाली होती, तुमच्या गावात झाली असेल नसेल कल्पना नाही। आता चहा पण महागला, साखरही महागलं, दूधही महागलं, पाणी शुद्ध येते की नाही, पण आम्ही आता याच्या पुढे तुम्हाला चहा देऊ। आता प्रत्येक ठिकाणी जाऊन गेल्या 10 वर्षातल्या या सरकारच्या कामाचा आढावा घ्या। 10 वर्षे यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते अर्थसंकल्प प्रत्यक्षात किती उतरले? 2014 आणि 2019 ज्या काही त्यांनी जाहीरनाम्यातनं थापा मारल्या, त्या थापा किती प्रत्यक्षात आल्या? अगदी महिलांना सुद्धा महिलांच्या योजना मिळाल्या क्या? तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का? शेतकऱ्यांना आपत्ती काळामध्ये संकटामध्ये मदत मिळाली का? उघड मी विचारतो, जर इकडे शेतकरी आले असतील तर माझा उघड मी त्यांना विचारतो, पत्रकारांनी टिपून घ्यायचं। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला 2 चक्रीवादळं इकडे आदळली होती, एक त्योक्ते आणि एक निसर्ग। मग ज्यांना त्याच्यामध्ये आपत्तीग्रस्त होते, ज्यांचं नुकसान झालं, त्यावेळेला मी मुख्यमंत्री असताना सरकारने केलेली मदत मिळाली की नाही हे हो किंवा नाही एकदा मोठ्याने सांगा। मी इथे येऊन गेलो होतो, इथे म्हणजे इकडे नाही पण जिकडे वादळ आलं तिकडे कोकणात पण गेलो होतो, तळ कोकणात गेलो होतो, अलिबागवर त्याही भागात आलो होतो। आणि जे केंद्राचे निकष आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या सरकारने मदत केली होती। 2 निसर्ग वादळ, एक निसर्ग आणि त्योक्ते वादळ येऊन गेलं, पंतप्रधान आले होते, केंद्राची मदत आली होती, 1 पैसा सुद्धा आलेला नव्हता। मला तुम्हाला हे जे सांगायचं ते हेच आहे की संकट आल्यानंतर पंतप्रधान इकडे फिरकले नाहीत, अजिबात फिरकले नाहीत। रायगडमध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता राहते आणि त्याही वेळेला जर एक रायगड सोडला तर बाकी सिंधुदुर्ग असेल, आणखीन काही ठिकाणी आपण त्यांच्या सोबत होतो, म्हणून आपल्यामुळे मोदीजींना पंतप्रधान होण्यासाठी सगळ्यांनी मतदान केलं होतं। पण तेव्हा नामानिराळे होते, आता वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या। आता मध्ये 2 वेळा येऊन गेले, आता परत येत आहेत, साताऱ्याला जात आहेत, मग शिवनेरीला जातील, मग पोहरादेवीला जातील, पेणमध्ये येऊन जातील। जिकडे म्हणजे मतं पाहिजे असताना मेरे प्यारे देशवासियो, आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा मतं दिली का तुम्ही जगताय काय मरताय काय, आंदोलन केलं तरी चिरडून टाकू, पण विकास तुम्हाला चिरडणं हा यांचा विकास। आता गेल्या आठवड्यामध्ये राम मंदिर झालं, आनंदाची गोष्ट आहे, मला पण अभिमान आहे, आनंद आहे। राम मंदिर तिकडे अयोध्येत व्हायला पाहिजेच होतं, कारण त्याच्यामध्ये शिवसेनेचं, शिवसेना प्रमुखाचं सुद्धा मोलाचं योगदान आहे। मी काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही, मी आमंत्रण येईल आमंत्रण येणार नाही त्याच्यापेक्षा आनंद व्यक्त करायला मी नाशिकला गेलो होतो आणि काळाराम मंदिराची मी आरती केली, गोदावरी तीरावरती मी आरती केली। कारण काळाराम मंदिराचा सुद्धा एक वेगळा इतिहास आहे, तुम्हाला कल्पना आहे। जसं इकडे या रायगडमध्ये महाडच्या चौदार तळ्याचा एक सत्याग्रह झाला होता, तसा काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता। आणि त्यांचं हेच जे म्हणणं होतं तेच आमचं सुद्धा आहे की हा जो राम आहे हा काय तुमची खाजगी प्रॉपर्टी नाही, तो राम माझा सुद्धा आहे। हे जे आंबेडकरांनी सांगितलं तेच मी भाजपला सांगतोय, हा राम तुमच्या मोदींची प्रॉपर्टी नाही, हा राम ह्या देशातल्या तमाम करोडो राम भक्तांचा सुद्धा आहे। पण त्या सगळ्या सोहळ्यामध्ये एक कोणतरी निर्बुद्धच बोलायला पाहिजे, कारण अशी माणसं निर्बुद्धच्या शिवाय मला दुसरा शब्द सुचत नाही। माझं काय म्हणणं आहे की कोणी कोणाला काय मानायचा याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी कोणाला देव मानत असेल हो तो तुझा आणि त्याचा प्रश्न आहे, मी नाही त्याच्यामध्ये येऊ शकत, येऊ इच्छितच नाहीये। पण जर कोणी मोदींना देव मानत असतील माना, माझं काही म्हणणं नाही,
पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका. हे आमचं